पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करून काँग्रेसने आघाडी घेतली आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला। गेल्या 10 वर्षात अकाली दल आणि भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पंजाबचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे। काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर तातडीने या धोरणांमध्ये बदल करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबला केवळ 4 आठवड्यात मुक्त करू असं आश्वासन काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलं आहे। त्यामुळे आता अकाली दल आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये पंजाबच्या जनतेसाठी काय दडलंय याकडे सर्वांचं लक्ष आहे। The fiscal situation in Punjab under the Akali BJP government has been mismanaged in a manner which is unprecedented. Captain Saab's government will undo all this damage and set a new pathway for a better tomorrow. पंजाबमध्ये सध्या भाजप आणि अकाली दलाची सत्ता आहे। ही सत्ता उलथवून टाकू आणि पंजाबमध्ये नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना त्यापासून मुक्त करू असं आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे। This manifesto has taken nearly 6 months of effort on the part of Mrs. Bhattal and her team. They have visited every village, every city, every people of all walks of life to understand the problems and what they visualized. And finally, this in 6 months, this draft was prepared. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।